नो फ्लर्टिंग विथ कॅशियर. स्पेशल गावाकडून आणले आणि गावरान अंडे आणलेले आहेत मम्मीने काल आणि आनंदात खायचं विषय असा आहे सगळं नाही का. त्यामुळे बघू शकता हे आपल्याला दार्जिलिंग असलं. दिस इज स्पेशल चहा फ्रॉम इराणी अँड. नमस्कार मित्रांनो. तर विषय असा आहे, आज जबरदस्त प्लॅन आहे. आज बघू शकता कोण आले रूमवर. तर शार्दुल भाई आलेले आहेत रूमवर आणि आपण ऑफिस तर करतोच आहे, पण दुपारचं आपण मस्तपैकी लंच प्लॅन केलेला आहे. त्यासाठी आपण छान भुर्जी अशी बनवतोय आणि ती भुर्जी आपण शार्दुलच्या हातची भुर्जी आज खाणार आहोत. खूप सुंदर अशी भुर्जी तो बनवतो आणि हे बघा असं मस्त सगळं कट वगैरे करून घेतलेलं आहे जबरदस्त मध्ये. आणि बनवल्यावर तर कळेल, म्हणजे ते बनवतोच मला माहिती आहे. खूप छान असे बनवतो आणि बनवताना जे एवढं सुंदर दिसतंय ते खाताना तर सुंदरच वाटणार आहे, भारी वाटणार आहे. आणि ते मस्त अंडे वगैरे असं जबरदस्त मध्ये आपण भुर्जीसाठी करून घेतलेले आहेत. तर स्पेशल गावाकडून आणले आणि गावरान अंडे आणलेले आहेत मम्मीने काल. गावरान अंडे आणून दिलेले आहेत आपल्याला, त्यामुळे आपण आता मस्तपैकी तो यूज करून बनवत आहोत. तर बघूयात कशी होती सगळी भुर्जी वगैरे मस्तपैकी. आणि पडायचं टेन्शन देत आहे मला काही ना काही तिकडे सांडायचं. तर ठीक आहे, मी जरा हेल्प करतो, थोडीशी हेल्प करतो जरा. तरीच केलंय सगळं ते, पण मी जरा थोडीशी हेल्प करतो थोडीशी. तर बघूयात कशी होती ती. तर विषय असा आहे मित्रांनो, तुला काय म्हणायचंय का सांगता तुझं थोडस असं ह्यात काय मग तिखट मीठ टाकलंय मी. तिखट नाही, ते भुर्जीला वरूनच असतं सगळं. ऑमलेटला ते आपण आतमध्ये टाकतो. ओके ठीक आहे, हे ह्यातच ना फक्त मीठच. जास्त गडबड नाही, आपल्याला निवांत गोष्ट करायच्या आणि आनंदात खायचं विषय असा आहे सगळं नाही का. आता आपण कढई तापवली आपण त्याच्यात अमूल बटर टाकणार. बटर मध्ये आपण कांदा टोमॅटो परतून. ओके, इकडे मस्त कांदा टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे आपण. हा, मग काय नाही, मग त्याला फोडणी दिली की मग ते अंड्याचं जे आहे हा ते सगळं अंड्याचं हे जे अंड्याचं बनवलेलं आहे ते आपण मस्त इथे आणि मस्त चॉप करणार. तर अशी प्रोसेस आहे मित्रांनो. तर दाखवतो कसं होतं ते. असा मसाला आपला आता तयार झालेला सगळा आहे का नाही. आणि याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत अंड जे आपण मस्त हे करून ठेवलेलं आहे छान. काय म्हणतात त्याला, काय करून ठेवलं आपण? अंड्याचा बल्क जो आहे तो आपण असं छान घेतलेला आहे ग्लासामध्ये. तो आता ह्याच्यामध्ये जाणार आणि तो मस्त असं स्मॅश करून घ्यायचा आहे की नाही. स्मॅश नाही म्हणता येणार त्याला, काय म्हणू शकतो म्हणजे स्मॅशच ना. म्हणजे मग ते छान असं त्याची भुर्जी तयार होणार. अंडा भुर्जी हाऊस सांडा द्यायचं. अंड्याचा मस्त वेगळा भुर्जी तयार होणार आहे थोड्याच वेळात. इकडचा व्ह्यू बघा मस्त वेगळी, जबरदस्त असा व्ह्यू पण आहे आपल्याला पाठ बाहेर किचनमधून आपल्या. आणि त्यानंतर हे असा व्ह्यू आणि त्यासोबत हे असे मस्त अंडा भुर्जी आणि असं मस्तपैकी खाण्याचा आनंद आपण घेणार आहोत. तर मित्रांनो बघू शकता, हे खूपच छान प्रकारे असं मस्तपैकी झालेलं आहे. इथे आहे आपली अंडा भुर्जी, इथे थोडीशी मटकी आहे आणि हे मस्त ब्रेड आपण केलेले आहेत गरम छान. आणि छान असा आता आनंद आम्ही खाण्याचा घेणार आहोत. बघू शकता हे आपल्याला दार्जिलिंग असलं हे असं सांडलंय मस्तपैकी खाली. पण आता ठीक आहे, आम्ही खाण्याचा आनंद घेतो. हा ना, काहीतरी असं मित्रांनी सगळ्यांनी बनवल्यावर आणि ते सांडलं नाही होय रॉने. पण ते मित्रांनी काहीतरी बनवलंय आणि त्यात काहीतरी खराब झालं नाही असं होऊच शकत नाही. मेस पाहिजे काहीतरी, त्याशिवाय मजा नाही. आणि हे बघा हे सगळं साफ करतो जरा वेळात, आधी खातो त्याला. तर मित्रांनो हे सगळे सांडासांडी झाल्यानंतर आपण आता स्वच्छ केले सगळं आणि खायला बसलोय. तुम्हाला टेस्ट सांगतो कशी आहे. तर भुर्जी बनवली आपल्या शार्दूलनेच, ठीक आहे. एक नंबर आली. म्हणजे त्याच्यामध्ये जे तिखट असेल, कांदा असेल किंवा सगळेच इन्ग्रेडियंट जे असतील ना ते ज्या अशा प्रॉपर प्रमाणात पडलेत ना, त्यामुळे ती जी टेस्ट येते एक नंबर. आणि त्यामध्ये अमूल बटर टाकले, जबरदस्त विषय झालेला आहे. एक नंबर मजा येते खायला. त्यासोबत थोडी शार्दूलनी मटकीची भाजी आणलेली, ती मटकीची भाजी देखील आपण खातोय. एक नंबर झाली मटकीची भाजी पण. आणि थोडंसं फरसाण पण आहे.
असा एकंदरीत सगळा विषय आहे आजचा. प्रोटीनयुक्त आपला diet झाला आजचा. प्रोटीनयुक्त डाएट म्हणजे जास्त हे पण नाही काय नाही. ब्रेड पण चांगले आहेत आपले. ब्रेड पण आपले काय असतात ते Wheat bread. व्हीट ब्रेड नाही येत वाटतं पण सांगू आपण. मी आपला असं टाकलं. Randomly तो असा आहे सगळा विषय. तर आम्ही आता लंचचा आनंद घेतो. नंतर ऑफिस आहे आपलं. ऑफिस करतो सुरू. चलो मग. जसं आपण संध्याकाळी ठरवलं होतं आपण चाललो होतो इराणी कॅफेला, जिथे आपण चहा आणि बन मस्का खाणार आहोत. तर बघूयात तिथले टेस्ट वगैरे कसे आहे चहा आणि बन मस्काचे, ते पण मी तुम्हाला सांगणारच आहे. आणि इथून आपण इंडियाच्या कॉर्नरवरून मस्तपैकी इराणी कॅफेला आलो होतो. तर आता इराणी कॅफेलामध्ये जाऊयात आणि बघूयात काय आणि कसं आहे सर्व ते. इथे मस्तपैकी असं विमान वगैरे बघितलं आम्ही चौकामध्ये आणि तिथून पुढे. तर मित्रांनो, आपण आत्ताच ऑफिस वगैरे आपलं झालेलं आहे. आपण लॉग आउट केलं आहे आणि आपण आलो जरा चहा घ्यायला. तर बन मस्का आणि चहा खाण्यासाठी आपण आलो आहोत इराणी कॅफे येते. आणि आपलं शार्दुल पण सोबत आहे आपल्या. तर शार्दुल आणि मी आपण आलो आहोत इराणी कॅफेमध्ये. तर बघूयात कसा आहे चहा आणि त्यासोबत बन मस्का. चलो. हा बघा व्ह्यू मस्त असा व्ह्यू बेस्ट भेटतो इथून. आणि हे सगळे आहे मेन्यू कार्ड. तर मित्रांनो, आम्ही आत्ता ना आलो होतो इराणी कॅफेमध्ये. तर इथे बघू शकता हे सगळं लिहिलं इथे. नो लॅपटॉप नो लॅपटॉप नो लॅपटॉप. इथं नो फ्लर्टिंग विथ कॅशियर. इथं कॅशियर इज द कॅशियर इज द वन. असा विषय आहे सगळा. हे बघा जबरदस्त. तर मित्रांनो, लेट्स सी दिस इज स्पेशल चहा फ्रॉम इराणी अँड दिस इज बन मस्का फ्रॉम इराणी कॅफे अँड दिस इज शार्दुल अँड दिस इज द व्ह्यू. मित्रांनो, चहा वगैरे आलेला आहे आपला. ठीक आहे, चहा आणि बन मस्का आपण ट्राय करणार आहोत मस्त पैकी. हो नाही त्याच्यात गेलं नाही. बटर बटर दिसतं का स्पेशल चहा आहे आता. ते आहे पण प्रोसेसच वेगळी हो आहे. स्पेशल वेगळी इथं नाही ठेवलेलं, वरती ठेवलेलं आहे वाटतं. माझ्या चहा पाण्यामध्ये ठेवून घेतात आणि मग दुधाचं खाली टाकतो वाटतं. दूध वेगळं उकळायचं, चहा वेगळं उकळायचं. कॉलेजला होतं ना. अरे तुमच्या इथं आलं की इराणी बॅकला भारतीच्या त्यावेळी गेलो आम्ही इराणी कॅफे. आपण जस्ट चहा वगैरे घेतलेला आहे आता इथे इराणी कॅफेमध्ये. आणि आता आपण चाललो इंडियाच्या तिथे फिरायला, जरा थोडंसं वॉक करायला. तर तिथे वॉक वगैरे करू जरा वेळ आणि नंतर मग रूमवर जाऊया. तर असं आहे. तर तुम्हाला दाखवतो इंडियाचा एरिया. तुमच्या मागच्या काही ब्लॉगमध्ये पाहिलाच असेल, पण आज परत पाहूयात एकदा. चलो. तर मित्रांनो, आपण आलो होतो इथे इंडियामध्ये जरा वेळ फिरायला. आणि इथे छान असं फिरून वगैरे झाल्यानंतर आम्ही माघारी आलो आणि थोड्या वेळ वॉक वगैरे केलं. पण आता त्यानंतर आम्ही काही ते व्हिडिओ वगैरे काढले नाही, ते इंडियाचा एरिया असल्यामुळे. आणि नंतर पुढे येऊन थोडेसे व्हिडिओ काढून आम्ही निघालो आमच्या रूमवर. तर हा होता सगळा आजचा व्लॉग. मित्रांनो, तुम्हाला जर व्लॉग आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. आणि भेटूयात मग पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.